फ्रेम फक्त परचेस करना ही ऑप्शन देता है। नमस्कार, माझं नाव महेश सलूजा, परांजपे स्कीम्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड याचा मी ग्रुप वाईस प्रेसिडेंट सेल्स अँड मार्केटिंगचा आहे। सर्वात पहिले तर इकडे औरंगाबाद श्री छत्रपती संभाजीनगरमध्ये येण्याचं सर्वात मोठं कारण आहे की पुण्यातले आणि महाराष्ट्रातले सर्वात मोठे सिनियर लिव्हिंग जे काय रेसिडेन्शियल आहे त्याला घेऊन आम्ही इकडे आलेलो आहे। हा जो एक्झिबिशन आहे हा महाराष्ट्रातला नाही, भारतातला सर्वात मोठा एक्झिबिशन आहे, कारण अशा प्रकारची एक्झिबिशन कधीही कुठेही झालेली नाही आहे। आणि परांजपे स्कीम्स कन्स्ट्रक्शन लिमिटेड हे भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे की जे अंधश्री या ब्रँडखाली हे सिनियर लिव्हिंग चे घरं आम्ही बांधून लोकांना आम्ही ते पुरवत आहोत। सर म्हणजे सिनियरसाठी याचं म्हणजे लोन वगैरे होतं का कसं डायरेक्ट कॅश? आपण जसं एक नॉर्मल घर विकत घेतो त्याचप्रमाणे किंवा कुठली एक रिअल इस्टेट आपण विकत घेतो त्याचप्रमाणे हे पण तसंच आहे। सिनियर लिव्हिंग याचा अर्थ असा आहे की हे फक्त वरिष्ठ लोकांसाठी आहे, कारण वरिष्ठ लोकांची अशी इच्छा असते की त्यांना पण एक सुखमय आनंदमयी जीवन जगायचं असतं आणि या वयात कधी कधी असं वाटतं की आपल्यासारखी लोक आपल्याबरोबर राहिलेली कधीही चांगली असतात। त्यांच्या सुविधा वेगळ्या असतात, त्यांच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात, त्यांना ज्या गोष्टी लागतात त्या वेगळ्या असतात। तर हे जे प्रकरण हे जे प्रकल्प आहे हे सगळ्या गोष्टींना ते पुरवतात। सर सिनियर सिटीजन म्हणजे त्यांचं वय जास्त आलं त्यांना मग लोनसाठी किंवा मग पैशाची तरतूद किंवा रिटायर झालेलं असतात तसं असा काही प्रॉब्लेम येऊ शकतो? आजकाल कसं झालेलं आहे सिनियर लिव्हिंग याला एक मर्यादा जी म्हणतो आपण ना, एजची जी मर्यादा असते, सिनियर लिव्हिंग घर घेताना जसं आपण एक नॉर्मल घर कोणीही विकत घेऊ शकतो हे घर पण कोणीही विकत घेऊ शकतो। वय तुमचं 21 वर्षाच्या पुढे जर असेल आणि तुम्ही जर हे स्वतःसाठी किंवा तुमच्या आईवडिलांसाठी किंवा नातेवाईकांसाठी जर विकत घेऊ शकले तर लोनचं काही अडचणच येत नाही। आणि आजच्या डेटला सुद्धा सिनियर लिव्हिंग म्हणजे काय 55 वर्षाच्या पुढे कोणीही हे घर विकत घेऊन राहायला येऊ शकतो, तर त्यांना पण लोनची अशी काही मला नाही वाटत काही अडचण येते, कारण प्रत्येक बँक कमीत कमी 5 ते 10 वर्ष लोन त्यांना पुरवते। कारण आयदर तुमच्या एक्झिस्टिंग प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट किंवा नवीन प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट किंवा जर तुमची काही पेन्शन असेल किंवा काही इन्कम असेल तर त्याच्या बेसिसला हे लोन तुम्हाला दिलं जातं। 4000+ रहिवाशांचं वास्तोय याच्यामध्ये काय काय असणार आहे फॅसिलिटी? फॅसिलिटीज सिनियर लिव्हिंगला जे काय फॅसिलिटीज लागतात थोडक्यात म्हणजे कसं घरी चालताना नॉर्मल घरांमध्ये जी टायलिंग असते किंवा फ्लोरिंग असते ती वेगळ्या प्रकारची असते, तर इकडे अँटी स्किड असते, म्हणजे चालताना किंवा बसताना किंवा उठताना फिरताना घरी त्याचे पाय घसरू नयेत। प्रत्येक याच्यामध्ये व्हीलचेअर एनेबल्ड हा प्रोजेक्ट असतो, घरामध्येच नाही घराच्या अवतीभोवतीसुद्धा। याच्या पलीकडे 24/7 रिलेशनशिप मॅनेजर असतो जो तिकडे तुमच्या सोयीसाठी असतो। हॉस्पिटलबरोबर टायअप आहे किंवा 24/7 ॲम्ब्युलन्स सर्व्हिस आहे किंवा डॉक्टरांच्या व्हिजिट्स आहेत, डायनिंग हॉल आहे, कारण घरी जर तुम्हाला घरी जेवण करायचं नसेल तर तुम्ही खाली डायनिंग हॉलमध्ये जाऊन जेवण करू शकता। नुसतं जेवण नाही, म्हणजे हे जे एक हॉटेलसारखं जेवण नसतं, एक आपण जसं देवळात जाऊन एक सात्विक जेवण जेवतो, कारण या वयात तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लागतात, तर त्या सगळ्या सोयी तुम्हाला इकडे उपलब्ध आहे। स्वतःच्या जीवाची काळजी स्वतः कशी घेणे आणि या वयात सुद्धा आनंदमय जीवन जगणे याच्यासाठी हे सगळे प्रयत्न असतात, तर त्याला लागणाऱ्या सगळ्या सोयी याच्यामध्ये उपलब्ध आहेत। हे घरं आणि रिअल इस्टेट फक्त
छत्रपती संभाजीनगरमध्ये हे का पूर्ण महाराष्ट्र? आम्ही जवळजवळ 16 असे प्रकल्प आतापर्यंत बांधून पूर्ण करून दिलेले आहेत. तर याच्यामध्ये पुणे आहे, वडोदरा आहे, बँगलोर आहे, इथे हे आता प्रकल्प आहेत. सर्वात जास्त हे प्रकल्प आता पुण्यामध्ये आहेत. जवळजवळ 10 प्रकल्प तिकडे फुल्ली फंक्शनल आहेत आणि चालू आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये येण्याचं एकमेव कारण असं आहे की इथले काही आमचे कस्टमर्स आहेत की ज्यांना म्हणजे जे तिकडे राहत आहेत आणि इकडनं भरपूर डिमांड आहे. तर आम्ही आता नुकतंच आता कोल्हापूरमध्ये, नाशिकमध्ये सुद्धा हे असं एक्झिबिशन घडवलं होतं. तर तिकडे खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. मुंबईमध्ये केलं, वाशीमध्ये केलं, नवी मुंबई, ठाणे इथे केलं. तर औरंगाबाद आणि श्री छत्रपती शिवाजी संभाजीनगरवरनं भरपूर काही इन्क्वायरीज होत्या. तर त्याच्यासाठी आम्ही ठरवलं की इकडे पण आम्ही हा एक्सपो करायला पाहिजे आणि ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे इथल्या लोकांना सुद्धा ते देण्यात यावी. आणि त्यांच्यासाठी खूप चांगल्या सवलती आहेत. खूप चांगले आमची सगळी सेल्स टीम इकडे उपलब्ध आहे. त्यांना सगळं समजून सांगणार, सगळं समजून त्यांना काय यांनी विकत घ्यायला पाहिजे आणि कशाकरता घ्यायला पाहिजे, त्यांना काय फायदे होतात, हे सगळ्या गोष्टींचं इकडे उल्लेख केला जातो. सर, औरंगाबादला स्पॉट कुठे आहेत? हा जो आहे आता हॉटेल अजंता ॲम्बॅसेडर इकडे हा आहे आणि सिडकोच्या जवळ आहे. तुमचा प्रकल्पाचा प्रकल्प अजून छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही घेतलेले नाही आहेत. पण इकडनं भरपूर असे डिमांड आहे की ते म्हणतात की बऱ्याचपैकी इकडे यावं. तर सांगता येत नाही, लवकरच आम्ही इकडे येऊ. तुमचे बरेच प्रकल्प निसर्गरम्य ठिकाणी आहे, इथला पण तसा असू शकतो का? 100%. कारण याची रिक्वायरमेंटच तशी असते. तर प्रत्येक जागा जी सिलेक्ट केली जाते किंवा प्रत्येक प्लॅन जो बनवला जातो हे सिनियर लिव्हिंगच्या सगळ्या सोयी आणि त्यांच्या सगळ्या रिक्वायरमेंट, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन मग ही सगळी प्लॅनिंग केली जाते. त्याच्यामुळे हा प्लॅनिंग खूप महत्त्वाचा असतो. सर, या निमित्ताने तुम्ही छत्रपती संभाजीनगरवासी यांना काय आव्हान करता? मी त्यांना एकच आवाहन करतो की अशी ऑपॉर्च्युनिटी सारखी येत नाही. तर आज आम्ही इकडे आलो आहोत, आज आणि उद्या आम्ही इकडे राहणार आहोत. तर तुम्ही इकडे या, बघा, खरंच तुमच्या गरजेसाठी आहे का हे तुम्हाला जाणून घ्यायची खूप इच्छा असेल तर ती तुम्हाला इकडे कळेल की इकडे आल्यानंतर तुमचे काय फायदे होतात. आणि काही लोकांना ज्यांना आवडेल त्यांना इकडे सगळ्या सुविधा केल्या जातात. त्यांना इकडनं लाईव्ह साईट व्हिजिट म्हणतो ना आपण, जी व्हर्च्युअल साईट व्हिजिट आहे ती आहे. इकडनं आम्ही पिकअप ड्रॉपसुद्धा देतोय की यांना इकडनं पुण्याला किंवा वडोदऱ्याला जर जायचं असेल तर तिकडे पिकअप ड्रॉप वगैरे पण ऑन द स्पॉट जर कोणी डिसिजन घेतलं तर 2 लाखापर्यंतचे त्यांना गिफ्ट वाउचर्स आहेत, फर्निचर आहेत. या सगळ्या गोष्टी त्यांना फायद्याच्या आहेत. हे एक्झिबिशन कुठं सुरू आहे? आपला कॉन्टॅक्ट नंबर? हा एक्झिबिशन जो आहे आता 2 दिवसासाठी आहे, शनिवार आणि रविवार, 20 आणि 21 डिसेंबर, हॉटेल अजंता ॲम्बॅसेडर. आणि फोन नंबर वगैरे हे ते सगळ्या सुविधा तुम्हाला खाली येतील. तर त्यांना कृपया तुम्ही संपर्क करा. धन्यवाद. वी आर रिटायर्ड फ्रॉम स्टेट बैंक दोनों. मैं औरंगाबाद में था, मैनेजर था, रिटायर बॉम्बे से हुआ, जुहू ब्रांच से. और यहाँ हम लोग रहते हैं ब्लूवेल हाउसिंग सोसाइटी, प्रोजोन के पास में. बड़ा फ्लैट है, 2 BHK है, लेकिन 1150 स्क्वायर फीट का है. समाउ वी आर हैप्पी. लेकिन अभी थोड़ी उम्र बढ़ रही है और हमें यहाँ अकेला रहना है. तो अकेला रहने के कारण अगर बच्चे साथ में नहीं हैं तो कभी कोई प्रॉब्लम आया तो कोई हेल्प करने वाला होना चाहिए इमरजेंसी में. इसलिए हम ऐसा सोच रहे थे कोई वृद्धाश्रम जो कि बहुत अच्छा हो, बहुत ही अच्छा हो. क्योंकि अभी हम लोग जहाँ रहते हैं वो हर चीज़ सुपरलेटिव डिग्रीज है, हर चीज़ बहुत ऊंची है, कन्वीनियंट है, अच्छी है, हाई क्लास है. जो सोसाइटी है हमारी ग्लोबल हाउसिंग सोसाइटी, वो औरंगाबाद की बेस्ट हाउसिंग सोसाइटी है. बहुत अच्छे लोग हैं. तो पर आजकल क्या है, टाइम किसी के पास में नहीं रहता. हमारे खुद के बच्चों के पास में नहीं है तो दूसरे लोग हमें कहाँ से टाइम देंगे. तो इसलिए एक ऐसी सोसाइटी चाहते थे जहाँ हम रहें और हमारी कुछ इमरजेंसी वगैरह वगैरह कुछ हुई तो कोई ध्यान देने वाला, देखने वाला, हेल्प करने वाला कोई होना चाहिए. तो अभी जो इन्होंने प्रोजेक्ट दिखाया है, समझाया है, अच्छा लगा. पॉजिटिव थिंकिंग के साथ हम जा रहे हैं. यहाँ से देखेंगे, सोचेंगे, एनालाइज करेंगे और बुक करने वाले आप? बुक करेंगे. अगर मान लो सब ठीक लगा तो बुक करेंगे. एक बार देख कर के आएंगे. पूना जा कर के, पूना इज़ नॉट मच अवे फ्रॉम हियर, तो एक बार जा कर के देख कर के आएंगे. तो अगर हमें जहाँ हम अभी रहते हैं उससे बेटर लगा कि हमारा बुढ़ापा जो है कन्वीनियंट रहेगा तो हम जाएंगे. अदरवाइज यहाँ तो कोई नुकसान नहीं है, अच्छा है.
ज्येष्ठांसाठी आहे आम्ही शाळा असताना त्यांनी प्रतिनिधींनी जे काही माहिती दिली चांगल्या प्रकारे माहिती दिली मी त्यांना माझ्या रिक्वायरमेंट्स वगैरे सांगितले त्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्यांनी चांगल्या प्रकारे माहिती दिली. काय सांगणार तुम्ही परचेस करणार हो बघू आधी थँक्यू